राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि कुठेतरी भुजबळ कार्यकर्ते जे तर ते नाराज झाले आणि येवल्यामध्ये त्यांनी साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे बॅनर झळकवले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी भुजबळ समर्थक या ठिकाणी आहेत. मला हे सांगा की नेमकं हे बॅनर झळकले आहेत आणि तुम्ही तुमची नाराजगी जी आहे तर ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत, काय सांगा? मुळात असं आहे की माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा आणि या येवला मतदारसंघाचं जे विकासाचं पर्व सुरू आहे ते अधिक ताकदीने अजून पुढे जावं यासाठी समीर भाऊंना मंत्रिपद आणि साहेबांना राज्यसभा मिळावी ही येवलेकरांची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत आणि मास लीडर आहेत. त्यामुळे साहेबांची जी भूमिका आहे तीच सदैव आमच्या सगळ्यांची भूमिका राहील. पुढे येणाऱ्या काळामध्ये जर साहेबांनी काही निर्णय घेतला तर तुम्ही सोबत राहाल? आम्ही साहेबांच्या प्रत्येक निर्णयाच्या सोबत येवलेकर सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रातील भुजबळांवरती प्रेम करणारे सर्व साहेबांच्या नेहमीच सोबत आहोत आणि राहणार. मंत्री छगन भुजबळांनी काही निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या सोबत कायम असल्याचं जे तर या ठिकाणी खात्री या ठिकाणी भुजबळ कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भुजबळ साहेब काय निर्णय घेतात तर याकडे आता संपूर्ण राज्याचं या निमित्ताने लक्ष लागलेलं आहे. उमेश पारीख, Q9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.